2 तिकीटं द्या, असं म्हणून लक्ष्मीनं स्टेशन मास्तरांच्या समोर 10 रुपयांची एक नोट ठेवली. आपणाला कुठं जायचंय, कोणत्या गाडीनं निघायचंय, अमुक एक गाडी किती वाजता निघणार आहे, लहान मुलांना देखील सगळा चार्ज द्यावा लागेल की काय, किंवा अमुक एक नोट परत देण्याऐवजी थोडी मोडच द्या, अशासारखे नेहमीच्या परिचयातले काही एक प्रश्न न विचारता लक्ष्मीने जेव्हा नुसतंच 2 तिकीट द्या असं म्हटलं तेव्हा स्टेशन मास्तर थोडे चपापले. त्यांनी तिच्याकडे थोडं निरखून पाहिलं आणि मग एका क्षणापूर्वी ही बाई कुणी हेर वगैरे आहे की काय अशी त्यांच्या मनात उगाचच डोकावलेली शंका नाहीशी झाली. त्यांनी तिला विचारलं, कुठली तिकीटं पाहिजेत तुम्हाला? आपण कुठं जाणार आहोत हे खरं म्हणजे लक्ष्मीला देखील अजून माहीत नव्हतं आणि दुसरं म्हणजे तिची अशी मनापासूनची इच्छा होती की हा प्रश्न तिला कोणीच विचारू नये. म्हणून थोड्याशा तिरस्कारानंच तिनं उत्तर दिलं, त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही आपली तिकीटं द्या 2 म्हणजे झालं. अहो ते सगळं खरं, पण तुम्ही कुठं जाणार आहात हे कळल्याशिवाय तिकीट कसं देणार मी? ते सांगा म्हणजे देतो. हो, मला काय? स्टेशन मास्तरांनी थोडं दटावून असं विचारताच लक्ष्मीनं आपली जीभ चावली. क्षणभर कोणत्या गावाचं नाव सांगावं म्हणून तिच्या मनात गोंधळ उडून गेला. अखेर थांबा हं असं सांगत ती तिकीट कचेरीपासून थोडी बाजूला गेली. कोणती गाडी कुठं जाणार आहे याबाबतचं माहितीपत्रक नीट पाहून त्यावेळी आपणाला कुठं जाता येईल याचा ती मनाशी विचार करू लागली. कारण त्यावेळी सकाळचे 7 वाजायला आले होते आणि तिची तर अशी इच्छा होती की त्याच क्षणाला तिला गाडी मिळेल तर बरं. मग ती कुठं का जाणारी असेना? बाबूराव आपणाला भेटण्यापूर्वी जायला मिळालं म्हणजे झालं, याच एका गोष्टीविषयी तिला विलक्षण आतुरता वाटत होती. शेवटी लक्ष्मीनं स्टेशन मास्तरांनाच विचारलं, आता 3 नंबरच्या फलाटाला गाडी लागलीये, ती कुठं जाणार आहे? बरीच गर्दी दिसतेय. ती गाडी जाते पाटील मळ्यापर्यंत. तिथून पुढे जायचं असेल तर गाडी बदलावी लागेल. आणि किती वाजता निघेल ती आता? आता 10-12 मिनिटात. हातातील घड्याळाकडे पाहत स्टेशन मास्तरांनी असं सांगताच लक्ष्मीनं पाटील मळ्याची 2 तिकीटं काढली आणि त्यापुढं जायचं असेल तर पुढचं पुढं पाहता येईल या कल्पनेनं तिनं मुलांना घेऊन गाडी पकडली. पाटील मळ्याला देवीचा फार मोठा उत्सव होता म्हणून गाडीला बरीच गर्दी झाली होती. तरी पण लक्ष्मीनं एका माणसाची का होईना कशीबशी जागा मिळवली आणि तिथं बाकाखाली सामान ठेवून सखूला व गोविंदाला बसवलं. जागा थोडी असल्यामुळं ती दोघं एकमेकांना खेटून पण अंग चोरून बसली. त्यांच्या मांडीवर लक्ष्मीनं राजाला बसवलं आणि ती स्वतः त्यांच्या शेजारी उभी राहिली. त्यावेळी 4-5 स्टेशनं मागे टाकून ही गाडी एका उंचशा डोंगरामधून नागमोडी वळण घेत चालली होती. खिडकीतून बाहेर दिसणारी रम्य वनश्री पाहण्यासाठी सखूचे आणि गोविंदाचे डोळे आतुर झाले होते. त्यामुळं बसल्या जागेवरूनच ती आळीपाळीनं आपल्या माना उंचावून बाहेर पाहत होती. गाडीच्या पाळण्यासारख्या वाटणाऱ्या हालचालीनं बिचारा राजा त्यांच्या मांडीवर झोपी गेला होता. त्याच्या अंगावर एक टॉवेल घालून लक्ष्मी उभ्या उभ्याच कसला तरी गूढ विचार करीत असावी असा तिचा चेहरा सांगत होता. आपण अगदी अनोळखी अशा गावी जायचं म्हणजे कुठं जायचं? तिथं आपली कुठं सोय होईल? आपल्याला कुठं उतरावं लागेल? कुणाकुणाशी बोलावं लागेल? कसलं कसलं काम करावं लागेल? काय काय खाऊन दिवस काढावे लागतील? मुलांना आपण घर सोडून गाव सोडून त्यांच्या वडिलांना सोडून का आलो हे कसं कसं सांगावं लागेल? आणि आणि नवऱ्याचं घर सोडून तू का आलीस असं कोणी विचारलं तर? अशी 1 ना 2 हजारो प्रश्नांची उत्तरं मनाशी पडताळीत लक्ष्मी उभी होती. त्यामुळे तिच्या डोळ्यांच्या पापण्या देखील क्वचितच खालीवर होत. मग गाडीत इतर लोक एकमेकांविषयी काय म्हणतायत, आपापसात काय बोलतायत, इकडे तिचं लक्ष कुठलं असायला? आणि तिला ह्या गोष्टीची पर्वा तरी त्यावेळी कुठं होती म्हणा? ती आणि तिची ती 3 मुलं, या पलीकडे दुसरं जग निदान त्या क्षणाला तरी तिला बिलकुल दिसत नव्हतं. आणि म्हणूनच ती आपल्या या जगाचाच एकसारखा विचार करीत होती. इतक्यात त्या गाडीतल्या एका उमद्या तरुणानं लक्ष्मीची मनस्थिती थोड्याफार प्रमाणात ओळखली आणि तिच्या मुलांची त्या टिचभर जागेत बसून बाहेर पाहण्यासाठी चाललेली धडपडही जाणली. त्यामुळे तो आपल्या खिडकीजवळच्या जागेवरून उठला आणि तिथं गोविंदाला आणि सखूला बसायला सांगून त्यानं त्यांच्या जागी लक्ष्मीला बसा म्हणून सांगितलं. स्त्री दाक्षिण्य म्हणून त्या तरुणानं दिलेली ही सवलत पत्करायला लक्ष्मी तयार होईना. आपणाला कुणाची देखील थोडी सुद्धा मेहरबानी नको अशी तिनं घरातून निघतेवेळी मनाशी खूणगाठ बांधली होती.
त्यामुळे तिचं मन ही गोष्ट करायला निदान त्यावेळी तरी कबूल होईना. पण दुसऱ्याला आपला बेत सांगून काय फायदा, म्हणून तिनं त्या तरुणाला म्हटलं, नको नको, मला सवय आहे उभी राहायची. अहो पण अशा किती वेळ उभ्या राहणार तुम्ही, थोडं बसून घ्या. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. हो, पण तुम्हाला जायचंय कुठं? पुन्हा तोच प्रश्न. लक्ष्मीला नको होता तोच प्रश्न पुन्हा विचारला गेल्यामुळं ती गोंधळली. पण आता पाटील मळ्याचं तिकीट तिनं काढलं असल्यानं त्या आधारावर काही एक न बोलता तिनं आपल्या दंडावरच्या चोळीत मोडपून ठेवलेली तिकीटं काढून त्याच्या समोर धरली. लक्ष्मीला पाटील मळ्याला जायचंय हे ध्यानात येताच तो तरुण म्हणाला, वा, मग तर तुम्हाला बसलंच पाहिजे. अजून 8 तास गाडीत काढावे लागतील. असे नात का? थोडा वेळ तुम्ही बसलात तर. आणि त्यावर लक्ष्मी काही उत्तर देणार इतक्यात राजानं उठून जोरजोरानं रडायला सुरुवात केली. गाडीतली ती गर्दी बघून आधीच तो भांबावून गेलेला आणि तशात तो रडतो म्हणून गोविंदानं त्याला आवळून धरलेलं, त्यामुळे तो अगदी मोठ्यानं रडू लागला. लक्ष्मीनं त्याला घ्यायसाठी हात पुढं करताच तिच्याकडे झेप टाकून तो आला. त्याला प्यायचं होतं म्हणून रडता रडता त्यानं हसून आईला मिठी मारली, पण उभं राहून लक्ष्मीला त्याला अंगावर घेता येईना. तेव्हा त्या तरुणानं सखूला आणि गोविंदाला आपल्या जागेवर बसायला सांगून लक्ष्मीला जागा करून दिली. स्वतःसाठी नव्हे, पण राजासाठी लक्ष्मीला आता ती जागा पत्करणं भाग पडलं. डोंगर कटारीवरून जाताना दिसणारी गाडीची नागमोडी वळणं पाहत गोविंदा व सखू किती वेळ तरी मजेत बसली होती. माथ्यावरचं पांढऱ्या ढगांच्या वेलबुट्टीनं सुशोभित झालेलं निळं आभाळ, सभोवतालची दाट आणि गर्द वनराजी, मधून मधून खोल दिसणारी दरीखोरी, तिथं कुठं कुठं चरत फिरणाऱ्या गायी, फुटलेल्या बांगडीच्या आकारासारखी बागदार दिसणारी गाडीची अंगलट आणि चकचकीत दिसणारे दूरवरचे गाडीचे रूळ, शेजारून पळत जात आहेत असा भास निर्माण करणारे तारेचे खांब, त्यावरच्या असंख्य चिमण्या आणि प्रत्येक डब्यातून डोकावणारी लहान मोठी माणसं, हे सारं बघत असताना बराच वेळ सखू बाहेर डोकावून बघत होती. लक्ष्मीनं तिला कितीदा बाहेर मान काढू नको असं सांगितलं असेल, पण तिनं ते ऐकलं नाही. अखेर वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोळ्यावर येणारे केस मागे सारण्यासाठी म्हणून तिनं जेव्हा कानामागे हात नेला तेव्हा तिच्या ध्यानात आलं की त्या कानातला तिचा डूल पडून गेला होता. आणि त्याची खात्री जेव्हा तिला पटली तेव्हा ती कावरी बावरी झाली. एकदा सोडून 10दा जागची उठून तिनं आपला डूल शोधला, पण डूल काही सापडेना. तेव्हा आई रागावेल या भीतीनं तिनं गोविंदाला हळूच सांगितलं, दादा, डूल पडला. आणि मग हुंदका न आवरल्यानं ती मुसमुसून रडू लागली. सखूला अशी एकाकी रडताना बघून लक्ष्मीच्या काळजात धस्स झालं. कुठंतरी सखूचा हात नाही तर पाय अडकला आहे की काय या कल्पनेनं तिनं राजाला आपल्या जागेवर बसवला आणि ती एकदम सखूकडे थांबली. त्याबरोबर तिच्या पदराला आपल्या चिमुकल्या मिठीत घट्ट धरून बसलेला राजा नकळत बाकावरून खाली ओढला गेला. त्याचं नाक ठेचलं आणि सगळं अंग धापदिशी खाली आपटल्यानं त्यानं जोरानं भोकाड पसरलं. सखूकडे धावलेली लक्ष्मी राजाच्या ओरडण्यानं क्षणार्धात मागे वळली. तो त्या मघाच्या तरुणानं राजाला हृदयाशी कवटाळीत गप्प बसवायचा चालवलेला प्रयत्न तिला पाहायला मिळाला. तिनं गडबडीनं राजाला जवळ घेताच तो तरुण सखूजवळ येऊन तिला म्हणाला, काय ग झालं? आणि या सगळ्या गडबडीनं त्या डब्यातली सगळेच लोक जेव्हा सखूकडे बघू लागले तेव्हा ती हुंदके देऊ लागली. त्यामुळं त्या तरुणानं तिला जवळ घेत पुन्हा विचारलं, अगं पण रडतेस का ते तर सांग. तेव्हा गोविंदा म्हणाला, तिचा डूल हरवला. आणि मग खिडकीतून वाकून पाहताना असं सखूनही पुढचं सगळं सांगून टाकलं. हां, हरवला तर हरवला, अशी बायकासारखी रडतेस होय तेवढ्यासाठी? असं म्हणत जेव्हा त्या तरुणानं सखूची समजूत घातली तेव्हा रडत असलेल्या राजाला गोविंदाच्या हवाली करून लक्ष्मी तिथं आली. तिनं सखूला जवळ घेतली, तिच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हटलं, तरी पण मी म्हटलं होतं बाहेर मान काढू नको. जाऊ दे आता, आपण नवा डूल आणू. हं, पूस बघू डोळे. खरंच? असं म्हणून सखू जेव्हा हसली तेव्हा लक्ष्मीच्या मनात झरदिशी एक विचार येऊन गेला. आपल्या बाबूरावांनी देखील मुलांची जर अशीच समजूत घातली असती. आणि पण तेवढ्यात एक स्टेशन जवळ आल्यामुळं गाडी थांबताच गोविंदानं राजाला लक्ष्मीच्या हवाली केला. खिशात ठेवलेली आपली बासरी त्यानं वर काढली आणि राजाला खेळवावं म्हणून आता तो ती वाजवणार
इतक्यात त्या तरुणानं सखूला विचारलं, चहा प्यायला येता तू आणि तुझा दादा? पण लक्ष्मीला हे मुळीच आवडलं नाही, म्हणून तिनंच त्या तरुणाला सांगून टाकलं, नाही, ती दोघंही येणार नाहीत. का? का म्हणजे? नाही म्हटलं ना मी एकदा, मग पुन्हा का म्हणून काय विचारता? खरं म्हणजे लक्ष्मीला त्या तरुणानं आपल्याशी आणि आपल्या मुलांशी इतक्या सलगीनं वागावं हे मुळीच खपत नव्हतं. तिला ते लघडपणाचं वाटत होतं. पण तसं एकदम बोलून दाखवणं व्यवहाराला धरून नसल्यामुळं तिच्या चेहऱ्यावर मात्र यावेळी तीव्र नापसंती दिसू लागली. त्यामुळं तो तरुण थोड्या धिटाईनंच तिच्याजवळ येऊन म्हणाला, मला तुम्ही एखादा मवाली तर समजत नाही? आणि त्यानं लगेच आपल्या शर्टच्या खिशाच्या आतल्या बाजूला असलेल्या बालवीराचा बिल्ला तिच्यासमोर धरला. बालवीराचा बिल्ला पाहताच लक्ष्मीनं चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि सौम्यपणानं विचारलं, आपलं नाव? माझं नाव? हो, सदानंद. तुमचं गाव? म्हणजे नेहमी कुठं असता तुम्ही? तुमच्याच गावचा आहे मी. लक्ष्मीनं हे ऐकलं मात्र ती विलक्षण गोंधळून गेली. कारण तिच्या गावचा, निदान तिच्या समजुतीप्रमाणे तरी असा एकही माणूस नव्हता की ज्याला बाबूरावांविषयी माहिती नव्हती. त्यामुळं आपण कुठं जाणार, काय करणार हे जर ह्या गृहस्थानं बाबूरावांना सांगितलं तर साराच बेत निकालात निघेल आणि जे घरात चुकवायचा प्रयत्न करून आपण घराबाहेर पडलो तेच नेमकं परक्या गावी देखील होणार. आणि लक्ष्मीच्या मनातील ही बेचैनी ओळखून सदानंद म्हणाला, ताई, तुम्ही अगदी निर्धास्त असा. तुमची सगळी माहिती मला असली तरी मी त्याचा अंशतःही कुठं स्फोट होऊ देणार नाही. सदानंद, खरं म्हणता हे? असं जेव्हा लक्ष्मीनं सदानंदला अधीरतेनं विचारलं तेव्हा तो म्हणाला, बालवीराचं वचन नेहमी सत्यावर आधारलेलं असतं ताई. पण छे, कसलीच शंका मनात आणू नका. मी तुम्हाला हवी ती मदत देईन. मदत? छे, लक्ष्मीला आता कुणाच्याच मदतीची आवश्यकता वाटत नव्हती. स्वतःच्या पायावर उभं राहून तिला जगायला हवं होतं. म्हणून ती सदानंदला म्हणाली, मी आपली फार आभारी आहे. छे छे, काय हे ताई, आभार कशाबद्दल? ज्यांना मदतीची जरूर असेल त्यांना मदत करणं हेच तर बालवीराचं कर्तव्य. पण मला कुणाच्या मदतीची जरूर नाही असं बोलून टाकावं असं क्षणभर लक्ष्मीच्या मनात आलं. पण ओठावर आलेले हे शब्द तिनं मागे घेतले. कारण तिला बालवीराबद्दल थोडीफार माहिती होती. लहानपणी अशाच एका बालवीर मास्तरांनी तिला शाळेत शिकवलं होतं ते तिला त्यावेळी आठवलं. आणि म्हणून हा माणूस आपणाला फसवणार नाही या कल्पनेनं ती म्हणाली, आता तुम्ही मुलांना न्या चहा प्यायला, पैसे मात्र मी देईन. हं. आता आपल्याला कुठं जायचं गाई? कुणाच्या घरी उतरायचं आपण? देवीच्या उत्सवानिमित्त पाटील मळ्याच्या स्टेशनवर चिक्कार गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढीत लक्ष्मी कशीबशी फलाटाच्या एका कोपऱ्यावर आली आणि तिथं आल्याबरोबर गोविंदानं हा प्रश्न तिला विचारला. त्यावेळी रात्रीचे 9 वाजलेले. बाहेर काळोख पडलेला. पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माणसाची स्टेशन बाहेर पडण्यासाठी रीग लागलेली. जो तो आपापलं सामान आणि बरोबर आणलेली लहान मोठी माणसं सांभाळीत पुढं सरकत असलेला. जिकडे तिकडे नुसती धांदल उडालेली. लक्ष्मीनं भिरभिरत्या नजरेनं त्या गर्दीकडे पाहिलं. स्टेशनावरच्या विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात माणसांच्या तोंडावर ओसंडणारा आनंद तिला स्पष्ट दिसला. ती माणसं कुठं जात होती ते लक्ष्मीनं मान उंचावीत सभोवार पाहिलं. तेव्हा सखूनं लक्ष्मीला बिलगत विचारलं, आता आपल्याला कुठं जायचंय? पाटील मळा लक्ष्मीला अगदी नवखा. तिथली तिला काहीही माहिती नव्हती. मग ती काय सांगणार? भांबावलेल्या मनानं स्टेशनवरच्या सर्व हालचालींकडे दृष्टी टाकीत ती म्हणाली, जाऊया हं आता. ही गर्दी कमी झाली ना म्हणजे मग जाऊया. पण कुठं जायचं आपल्याला? तुझ्या ओळखीचं आहे इथं कुणी? आपल्याला आता कुठं जायचंय म्हणून गोविंदाला भलती उत्सुकता होती. म्हणून त्यानं त्याच अधीरतेनं लक्ष्मीला पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यामुळं काहीतरी बोलावं म्हणून लक्ष्मी म्हणाली, एवढी काय रे घाई जायची? थोडी गर्दी कमी झाली म्हणजे बघू मग. अगं पण असंच आपण थांबलो तर उशीर नाही का व्हायचा? ते बघ, त्या घड्याळात 9:30 वाजून गेले. जाऊ देत रे, मी आहे ना बरोबर, मग तुला कसली काळजी? खरं म्हणजे आपण इथं आलो, पण आता पुढं कुठं जाणार, कुठं राहणार, काय करणार याची लक्ष्मीला तरी कुठं कल्पना होती? जिथं कुणी आपल्या ओळखीचं नाही अशा दूर दूरच्या गावी जायचं एवढंच तिनं निघताना ठरवलेलं. पण त्यानंतर उद्भवणाऱ्या इतर प्रश्नांचा कुठं तिनं विचार केला होता?
पुढचं पुढं पाहता येईल याच एका विश्वासाच्या जोरावर तिनं घर सोडलेलं. पण आता जेव्हा कुठं जायचं म्हणून गोविंदानं तिला एकसारखं विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र ती गोंधळून गेली. मानेवर झोपवलेल्या राजाला सावरून धरीत ती उगाचच इकडे तिकडे पाहत होती. ते बघून तिथून जाणाऱ्या एका बाईनं तिला सहज विचारावं म्हणून म्हटलं, कुठं जायचं बाई तुम्हाला? पुन्हा तोच प्रश्न. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून लक्ष्मी म्हणाली, उत्सवालाच आलोय आम्ही, पण देवीच्या देवळाकडे कुठून जायचं तो रस्ता माहीत नसल्यानं थांबले. तिकडं जाणारं कुणी भेटलं म्हणजे जाईन. मी पण तिकडंच निघाले, चला येत असाल तर. थोडा अवकाश आहे, माझा भाऊ एवढ्यात आला की जाऊ आम्ही. असं बोलून लक्ष्मीनं त्या बाईला वाटेला लावलं. तेव्हा गोविंदा म्हणाला, किती खोटं बोलतेस गाई. मग कुणीही चल म्हटलं की जायचं हो वाटेल तिकडे उगाचच, आणि कुणी फसवलं म्हणजे मग? तुला इथलं काही ठाऊक नाही तर मग आपण इथं आलोच कशाला ग? काहीसं चिडून गोविंदानं असं बोलल्यामुळं लक्ष्मी चपापली. क्षणभर तिनं आणखी एकदा इकडे तिकडे पाहिलं आणि मग ती म्हणाली, आता आपण वेटिंग रूममध्ये जाऊया चल. आणि मग तिथंच राहायचं? एवढा वेळ शांत असलेल्या सखूनं असं विचारताच लक्ष्मी म्हणाली, आजची रात्र काढू तिथं, मग बघू सकाळी कुठं जायचं ते. लक्ष्मीबरोबर सामान फारसं नव्हतंच. एक ट्रंक आणि 2 मोठाली गाठोडी, बस तेवढंच. त्यामुळं लक्ष्मीनं राजाला सखूजवळ दिला आणि आपल्या डोक्यावर ती ट्रंक आणि एक गाठोडं घेऊन ती पुढं चालली. गोविंदानं दुसरं गाठोडं उचललं आणि सखूच्या हाताला धरून तोही लक्ष्मीच्या मागोमाग निघाला. वेटिंग रूममध्ये बरेच प्रवासी अंथरूण पसरून झोपायच्या तयारीत होते. तिथं उजव्या बाजूच्या कोपऱ्यात 2-2.5 फुटाची जागा तेवढी रिकामी होती, पण तिथं सारा केर होता. लक्ष्मीला तिथं बसायचं म्हणून कसंसच वाटलं, पण नाईलाजानं तिला त्या जागेचा आसरा घेणं भाग पडलं. तेव्हा आपणाला पदोपदी असंच का सोसावं लागणार, अशी कल्पना तिच्या मनाला झरदिशी चाटून गेली. त्या क्षणाला तिनं एक दीर्घ उसासा टाकला आणि एका फडक्यानं ती जागा कशीबशी झाडली. नंतर मुलांना तिथं बसवून तिनं बरोबर आणलेल्या दशम्या त्यांना खायला दिल्या. 4 घास खाऊन होताच मुलं झोपी गेली. दिवसभरच्या प्रवासानं त्यांना बराच क्षीण आला होता, म्हणून त्यांना अगदी गाढ झोप लागली. त्यांच्या अंगावर एक पातळ पांघरूण घालून लक्ष्मी त्यांच्या शेजारी बसून राहिली. राजा तिच्या मांडीवर होताच, त्यामुळं मुलं झोपून उरलेल्या टिचभर जागेत अंग चोरून बसणं देखील तिला मोठ्या जिकिरीचं वाटलं. पण लक्ष्मी तो त्रास सोसून अगदी गप्प बसली होती. आल्या परिस्थितीला तोंड देणं तिला भाग होतं. 1-2 तास असेच गेल्यावर लक्ष्मीलाही गुंगी येऊ लागली. त्यामुळं तिनं राजाच्या अंगावर खाली मान वाकवून डोळे मिटून घेतले आणि थोड्याच वेळात जेव्हा सखू आई करीत किंचाळून उठली तेव्हा लक्ष्मीनं दचकून समोर पाहिलं. सपाटून घाबरलेली सखू आईकडे धाव घेत होती. गोविंदा कुणाच्या तरी मागे धावला होता. लक्ष्मीच्या काळजात धस्स झालं ते बघून. बराच वेळ पाय अवघडल्यामुळं तिला चटकन उठायला देखील येईना. कुणीतरी चोरानं सखूच्या पायातील तोडे खसकन काढून नेले होते आणि त्याची चाहूल लागताच गोविंदा त्याच्या मागे धावला होता. क्षणार्धात साऱ्या उतारूंमध्ये ही बातमी पसरली आणि जो तो चोर चोर करीत आपलं सामान उराशी कवटाळीत सैरावैरा धावू लागला. झाल्या प्रकारानं लक्ष्मीच्या छातीत धडकी भरली. तिनं भेदरलेल्या नजरेनं सखूला जवळ ओढली आणि ती गोविंदा गोविंदा असं करून गोविंदाला मोठ्यानं हाका मारू लागली. पण गोविंदाकडून बराच वेळ उत्तर येईना. तेव्हा तिच्या मनाचा धीर सुटला. भीतीनं तिच्या अंतःकरणाचा ठाव सोडला. तिची बोबडी वळून गेली. राजाला आणि सखूला पोटाशी घट्ट धरून लक्ष्मी वाट दिसेल तिकडे गोविंदा करीत निघाली. स्टेशन बाहेरच्या आवारात अंधार मी म्हणत होता. काजवे लकाकत होते. रातकिडे किरकिरत होते. आभाळ भरून आलं होतं आणि मधून मधून विजा कडाडत होत्या. धीर धरून पोरांना आवळून धरीत लक्ष्मी गोविंदाचा शोध करीत होती. ओरडून ओरडून तिचा घसा कोरडा पडायची वेळ आली. तेवढ्यात त्या गडबडीनं जाग आलेला पोलीस तिथं धावून आला. त्याला बघून लक्ष्मीनं कसाबसा झाला प्रकार सांगितला आणि ती पुन्हा गोविंदाच्या शोधासाठी धावू लागली. त्यामुळं नकळत राजा तिच्या खाकीतून निसटून खाली पडला. अंधारात चाचपडत लक्ष्मी मागून निघालेली सखू ओरडली, आई राजा. विजेच्या वेगानं मागे वळून रडत असलेल्या राजाला लक्ष्मीनं उचलला. तो त्याच्या कपाळाला खोक पडून ते रक्तबंबाळ झालं होतं. स्वतःचं भान विसरून लक्ष्मीनं राजाला उराशी कवटाळला आणि पुन्हा गोविंदाला हाक दिली, बाळ कुठं आहेस रे तू? इतक्यात कोणीतरी एक माणूस वेगानं धावत येताना सखूनं पाहिला.
तो त्यांच्याच दिशेनं येत असलेला बघून ती घाबरून ओरडली, आई, कोण आलं? लक्ष्मीनं सखूला जवळ ओढली आणि धीर धरीत त्या माणसाला विचारलं, कोण? तो सदानंद होता. स्टेशनवरची गडबड ऐकून शेजारच्या विश्रांतीगृहातून त्याने इकडे धाव घेतली होती. लक्ष्मीचा आवाज ऐकताच तो घाबरून म्हणाला, कोणताही? एखाद्या उन्मळून पडत असलेल्या वृक्षाला आधार मिळावा तसं लक्ष्मीला वाटलं. सदानंदाचा आवाज तिनं ओळखला. म्हणून खात्री करून घेण्यासाठी तिनं विचारलं, कोण सदानंद? होय, मीच. काय भानगड ताई? झालेली हकीकत समजताच सदानंदनं आपल्या खिशातील शीट काढून जोरानं वाजवली आणि लक्ष्मीला व तिच्या 2 मुलांना घेऊन तो स्टेशनवर आला. तिथं आल्याबरोबर त्यानं वेटिंग रूममध्ये डोकावून पाहिलं. तो गोविंदा आई आई म्हणून हाका मारीत सामानाजवळ बसलेला. बाळ म्हणून त्याला हाक मारीत लक्ष्मी त्याच्याकडे धावली. तो तिथं पळत पळत आलेला पोलीस तिला म्हणाला, तुम्ही गेला आणि तुमचा मुलगा हा इथं आला. भीतीनं तो अर्धमेला होऊन आई करून ओरडत होता. त्याला समजावता समजावता पुरेवाट झाली माझी आणि माझे काही इतर साथीदार चोराच्या मागं लागल्यामुळं आणि काही अचानक निर्माण झालेला इथला घबराटही कमी करण्यात गुंतल्यामुळं मला ह्याच्याजवळ थांबावं लागलं. त्यामुळे तुम्हाला शोधून काढणं म्हणजे तोवर तुम्ही आलाच. पोलीस आपल्या परीनं आपल्या कामगिरीचं वर्णन करीत होता, पण लक्ष्मीचं तिकडे मुळीच लक्ष नव्हतं. ती गोविंदाला जवळ ओढून त्याला धीर देत होती. त्याला पोटाशी धरून कवटाळीत होती. थोड्या वेळानं सदानंदनं राजाच्या कपाळावर पट्टी बांधली आणि त्याला लक्ष्मीच्या स्वाधीन केला. रडून रडून राजा दमला होता. बरचसं रक्त गेल्यानं त्याला बराच थकवाही आला होता. त्यामुळं त्याला प्यायला घेत लक्ष्मीनं सदानंदकडे मोठ्या करुण दृष्टीनं पाहिलं. राजाची नाडी वगैरे व्यवस्थित होती म्हणून सदानंद म्हणाला, काळजी करण्यासारखं काही नाही. तेवढ्या वेळात 5-6 बालवीर तिथं धावून आले. त्यांना पाहता सदानंदानं त्यांना आपली ओळख पटवली आणि झाला प्रकार सांगितला. एका बालवीरानं एक बग्गी आणून स्टेशन समोरच्या आवारात उभी केली. तेव्हा सदानंद म्हणाला, चला. त्यामुळं लक्ष्मीनं आश्चर्यानं त्याला विचारलं, कुठं? बालवीर मंदिरात जाऊ आपण, तिथं कसलाच धोका नाही. लक्ष्मी भांबावून गेली होती. कुठंतरी निवाऱ्याची जागा तिला हवी होती, पण तिथं जाण्यासाठी ती चटकन तयार होईना. तेव्हा सदानंद तिची अडचण ओळखून तिला म्हणाला, आता चटकन चला, राजाला काही उपचार करायला हवा. उठा, तुम्हाला आत्ता माझं ऐकलंच पाहिजे. पण चला चला लवकर, बाहेर विजा जोरानं व्हायला लागल्यात. पाऊस यायच्या आत जायला हवं. ताई, एवढा विश्वास माझ्यावर? त्यावेळी लक्ष्मीनं कुणावर तरी विश्वास ठेवायला हवाच होता, पण ती बाबूरावांच्या आठवणीनं एवढी बेचैन झाली होती की तिच्या तोंडून शब्द देखील फुटेना. तथापि ते आज जवळ असते तर, असं मात्र तिला राहून राहून वाटू लागलं. बालवीर मंदिरात जाण्यात धोका नाही याची लक्ष्मीला खात्री पटली. तेव्हा ती मुलांना घेऊन बग्गीत बसली. इतर बालवीरांनी लक्ष्मीचं सामान बग्गीत टाकताच सदानंद सखूला आणि गोविंदाला घेऊन वर चढला आणि बग्गी निघाली. ऐन रात्रीची वेळ असल्यानं रस्त्यावर शुकशुकाट होता. कुणी येत नव्हतं, जात नव्हतं. गार वारा सुटलेला, आभाळात गडबड उडालेली, मधून मधून टपोरा पाण्याचा थेंब पडू लागलेला. येऊन जाऊन लक्ष्मी बसली होती त्या बग्गीचाच आवाज काय तो भयान शांततेत भंग करीत होता. त्यामुळं ती सारी परिस्थिती असह्य झाली. तेव्हा लक्ष्मी सदानंदाला म्हणाली, आज तुम्ही भेटला म्हणून, पण तुम्ही एकदम इथं कसे आलात?